मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, सणासुदीचे दिवस, मराठी सण म्हणजे घरात पुरणपोळी हे सूत्र आपल्या परंपरेनुसार कायमचंच आहे। परंतु ही पुरणपोळी करायची म्हटलं की पुरणाची डाळ शिजवणे, ती वाटणे, त्याचं पुरण बनवणे ही प्रोसेस खूपच किचकट आणि वेळखाऊ वाटते। अशा वेळी झटपट काहीसं करावं वाटतं। या सगळ्याचं उत्तर आज मी घेऊन आली, ते म्हणजे इन्स्टंट पुरणपोळी प्रीमिक्स। हे तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर अगदी 10 मिनिटात घाईच्या वेळी पाहुणे आल्यावर सणासुदीला तुम्ही झटपट मऊ लुसलुशीत अगदी चविष्ट पुरणपोळी 10 मिनिटात बनवू शकता। चला तर बघूया आजचं हे पुरणपोळी प्रीमिक्स कसं बनवायचं ते। आता आपण आजच्या या आपल्या पुरणाच्या प्रीमिक्ससाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याच वाटीने मोजून मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे, थोडीशी हळद आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून इतकं साजूक तूप इथे मी घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम ही डाळ 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हिला मी कुकरमध्ये घालून घेते। आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घालायचे। 1 वाटी डाळ आहे त्या प्रमाणामध्ये साधारणतः 3 वाटी इतकं पाणी मी घालते। पाणी आपल्याला प्रमाणात घालायचे। हे पुरणाचं प्रीमिक्स आहे, यासाठी पाण्याचा वापर आपल्याला कमी करायचा आहे। आपल्याला कोरडं पुरण शिजून घ्यायचे, त्या हिशोबाने मी पाणी प्रमाणात टाकते। 3 वाट्या पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। आता 1 चमचा हळद, हळदीमुळे रंग येतो आणि डाळ छान शिजते। त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून इतकं मी तूप घातलेलं आहे। आता याच्या शिट्ट्या करून घेऊयात आपण। साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर मी करून घेतल्या आहे। आता कुकर थंड झालंय। आता बघूयात आपण। डाळ आपली व्यवस्थित शिजलेली दिसते। डाळ जितकी चांगली शिजल तितकं आपलं पुरण छान होतं, एकजीव होतं आणि पुरणाला चव छान येते। जर डाळ अर्धवट शिजली तर तुम्ही परत एकदा त्याच्या शिट्ट्या काढून परत एकदा व्यवस्थित शिजवून घ्या, पण डाळ शिजणं आवश्यक आहे। त्यानंतर ही शिजलेली डाळ मी एका चाळणीवर काढून घेते, म्हणजे त्यात असलेलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे, जास्तीचं पाणी निघून जाईल। आणि या चाळणीवर आता ही डाळ आपल्याला 5-1 मिनिट निथळत ठेवायची आहे। हे पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचे, बाजूला करून घ्यायचे। साधारणतः 5 मिनिटांनी पाणी निघालंय। आपण पाणी प्रमाणात टाकलं होतं त्यामुळे पाणी कमी आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, बघा, तुम्ही बघू शकता। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलंय आणि ही पुरणाची डाळ आता यामध्ये मी काढून घेतेय। पुरणासाठी कधी सुद्धा जाड बुडाची कढई तुम्ही वापरा। जर स्टीलची वापरत असाल तर तिचं बुड जाड असावं, पातळ कढई वापरू नका। आता स्मॅशरच्या साहाय्याने मी थोडं हे स्मॅश करून घेतेय। आता गॅस चालू करून साधारणतः मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 मिनिट हे परतून घ्यायचे, जास्त परतायचं नाहीये। 1 मिनिट परतल्यावर आपल्याला यामध्ये साखर घालायची। साखर घालते बघा, आणि साखरेचं प्रमाण मी तुम्हाला आधीच सांगितलंय। 1 कप हरभरा डाळ, चणा डाळ, त्या प्रमाणात 1 कप साखर, तेवढ्याला तेवढं प्रमाण आहे साखरेचं। तुम्ही अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर असंही घालू शकता, पण हे प्रीमिक्स आहे त्या हिशोबाने आपण साखर घेतलेली आहे। बघा, आता हे पातळ झालंय व्यवस्थित। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनी हे असं चटचट होतं। चटचट दिसत असेल तुम्हाला, पुरण
चटचट शिजणं ही एक महत्त्वाची स्टेप आहे. पुरणाला जर चटकी बसली, चटका असा एक शब्दप्रयोग आहे आमच्या इथे. जर ही चटकी छान बसली तर पुरण चटकदार होतं, छान चव येते पुरणाला. म्हणून ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. बघा पुरण घट्ट होतंय. आता यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तूप घालतीये. तूप यासाठी की पुरण आपलं लोण्यासारखं मऊ होतं, छान एकजीव येतं. पुरणाचं जे टेक्स्चर आहे ते छान होण्यासाठी हे तूप आहे. चव तर येतेच, अर्थात चव ही पुरणाला तुपाशिवाय येत नाही. त्यामुळे तूप तर पुरणाच्या पोळीत हवंच. आता हे हलवायचे आणि पुरण हे शिजत असताना मीडियम फ्लेमवर आपल्याला कंटिन्यूस हलवायचे, म्हणजे खाली करपू शकतं, बुडाला लागू शकतं. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. आता घट्ट घट्ट होते, कढईला सुटतंय, तुम्हाला दिसत असेल बघा. गोळा होत आलाय तरी कढईला सुटलंय बघा. तरी आपल्याला 2-1 मिनिट हलवायचे. आता तुम्हाला एक टेस्ट सांगते, पुरण झालं कसं समजावं तर बघा, हे उचटणं, चमचा उभा राहिला पुरणात म्हणजे पुरण आपलं परफेक्ट झालेलं आहे. बघा पुरण आपलं एकदम छान कोरडं झालेलं आहे. थोडंसं थंड केल्यावर बघा पुरण अतिशय छान झालेलं आहे. आणि नेहमीपेक्षा थोडंसं कोरडं आपल्याला करायचंय, कारण आपल्याला याचं प्रीमिक्स करायचंय. बघा याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. थोडंसं कोरडं असं पुरण मी इथे केलेलं आहे. बघा आता हे मी सर्व पुरण 2 ताटांमध्ये व्यवस्थित पातळ असं थर दिलेलं आहे, पसरवून घेतलंय. आता काही फॅन खाली, काही उन्हात असं मी वाळवून घेतलंय. साधारणतः 1 दिवसात हे व्यवस्थित वाळतं. आता 1 वाटी कणिक चाळून घेतलीये, त्यात थोडी हळद, थोडं तेल असं तुम्हाला मी याचं पुरणाची पोळी करून दाखवणार आहे. त्यासाठी ही कणिक मी भिजवून घेतेय. पुरणाची कणिक भिजवताना थोडीशी सैलसर आणि साधारणतः 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवायची आहे. त्यामुळे कणिक छान जर भिजली तर तुमची पुरणपोळी अगदी छान मऊ लुसलुशीत होती. इथे मी पूर्ण कणकीचा वापर केलाय. आता एक खास टीप, 1 टेबलस्पून इतकी साखर घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि ह्या कणकीचा उंडा त्या साखरेच्या मिश्रणात छान मळून घ्यायचा. याने काय होतं सांगू, याने आपली पोळी अजिबात फुटत नाही. पोळीचं टेक्स्चर एकदम छान येतं, मऊ लुसलुशीत. पोळी फाटणं हा प्रकार होत नाही. आणि शिवाय मैदा न वापरता सुद्धा पोळी छान होते. मैदा खायचाच नाही असं नाही, पण जिथे आपल्याला टाळता येईल तिथे टाळूयात ना. त्यामुळे साखरेची जर टीप वापरली तुम्ही तर साध्या कणकीची सुद्धा पोळी छान होऊ शकते मैदा न वापरता. आता छान मळून घेते मी आणि साधारणतः 2 तासासाठी मी हे बाजूला ठेवतेय. त्यामुळे काय होईल, छान आपली पोळी मस्त होईल. झाकून ठेवतेय मी. आता हे 1 दिवसानंतर आपलं बघा पुरणाचं हे मिश्रण आहे ते किती छान खडखडीत वाळलंय. आवाज येत असेल तुम्हाला, अगदीच छान वाळलंय. मी 2 तास उन्हात आणि बाकी फॅन खाली हे वाळवून घेतलेलं आहे. एका दिवसात हे छान वाळतं. नाही वाळलं तर परत थोडंसं वाळवा, टेन्शन घेऊ नका. आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. आता मी इथे वेलची टाकते. वेलचीची पूड इथे मी वापरत नाहीये, कारण की आपण हे मिक्सरमध्ये पुरण जेव्हा बारीक करू तेव्हा वेलची ह्यामध्ये छान एकजीव होऊ शकते. पूड टाकली तर चव लागणार नाही. आणि आधी आपण वेलची मुद्दाम टाकलेली नाहीये, कारण आपण हे मिश्रण थोडं उन्हात वाळवले. त्यावेळी आपल्या वेलचीची चव गेली असती, कमी झाली असती, म्हणून वेलची आपण आत्ता टाकतोय. बघा हे वाटून घेतलंय, किती छान आणि बारीक झाले. व्यवस्थित बारीक होस तर आपल्याला हे वाटून घ्यायचंय. बघा हे वाटून घेतलंय, किती छान आणि बारीक झाले. व्यवस्थित बारीक होस तर आपल्याला हे वाटून घ्यायचंय. थोडं पेशन्सचं काम आहे, पण हे अतिशय छान होतं. यापासून पोळी करूया. पुरण कसं तयार करायचं तर थोडंसं कोंबट पाणी, गरम घ्यायचं नाहीये. गरम घ्याल तर पुरण कडक होईल. थोडंसं कोंबट पाणी आणि प्रमाणानुसार पुरणाचं छान असं टेक्स्चर तयार होस तर मळून घ्यायचंय. मऊसर गोळा झाला पाहिजे तितपत पाणी टाकायचे.
बघा पुरण किती सुंदर झालंय. अगदी आपण ताजं पुरण नॉर्मल पुरण करतो तसंच हे पुरण झालंय. पुरणाचं प्रीमिक्स आहे असं वाटत नाही. याचा बघा मऊसरपणा तुम्हाला दिसत असेल, जाणवत असेल. तुम्ही इथे बघू शकता. हे असं वाटत नाही अजिबात की हे पुरणाचं प्रीमिक्स आहे, पावडरपासून आपण तयार केलेलं आहे. हे पूर्ण छान प्रीमिक्स भिजवल्यावर पुरण झालंय. ते पुरणाचं टेक्स्चर आपल्या ताज्या पुरणासारखंच येतं याला. आता हे मळून आपण पुरण तयार करून थोडंसं बाजूला ठेवूया. 5-1 मिनिट याला बाजूला ठेवायचं आणि लगेच पोळी करूया. पोळी मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. आपण मगाशी कणिक भिजवून घेतलेली आहे. चला आता या प्रीमिक्स पासूनची पोळी तयार करून बघूया. आता पुरण यात घेते मी आणि ही पुरणाची पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला. आपली पोळी बघा फाटणार नाही. मी तुम्हाला जी साखरेची टीप दिली आहे ती तुम्ही वापरून बघा. गव्हाच्या पिठाची सुद्धा पोळी इतकी छान होते. आपल्याला मैदा वापरायची गरज नाही. बघा सगळीकडे पुरण दिसतंय, व्यवस्थित पोळी लाटली गेलेली आहे. पिठाचा वापर थोडासा कमी करायचा आहे. पोळीला पीठ जास्त दिसलं नाही पाहिजे इतपत पोळीचं पीठ कमी वापरायचे. त्यामुळे पोळी छान मऊ खुसखुशीत होते, जास्त वेळ टिकते. आता छान भाजून घेणार आहोत आपण ही. बघा आता ही पलटून घेतलीये मी. आता थोडंसं तूप सोडून घेते मी आणि यानंतर बघा आपली पोळी किती छान भाजल्या जातीये आणि पोळी अतिशय सुरेख टंब अशी फुगलीये सुद्धा. याचा अर्थ आपलं हे प्रीमिक्स अगदी परफेक्ट झालंय. आपल्या नॉर्मल पुरणासारखं ही प्रीमिक्सचं तुम्ही छान पोळी करू शकता. बघा किती छान पोळी बघू शकता तुम्ही इथे. अशा प्रकारे आपलं हे पुरणपोळीच्या पुरणाचं प्रीमिक्स रेडी आहे. ते मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवतेय. ते पुढील 6 महिने व्यवस्थित राहतं. यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाहीये आणि साठवणुकीला बरणी शक्यतो काचेची वापरा. अशा प्रकारे तुम्ही अगदी कधीही 10 मिनिटात पुरणाची पोळी बनवू शकता. तर आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.